आता येतोय का रे? आवाज येतोय का? आवाज येतोय का? ठीक आहे, चलो. ठीक आहे, आवाज येतोय ना? काय लक्षात ठेवा माहिती आहे का? पुन्हा चला, पुन्हा घेतो मी. काय गोष्ट लक्षात ठेवा, आपला टाईप क्रमांक 8 आहे. आवाज येतोय ना? सरळ व्याजातील फरक किंवा बेरीज जर आपल्याला माहित असेल, सरळ व्याजातील फरक किंवा बेरीज जर आपल्याला माहित असेल तर लक्षात ठेवायचं. एकदम शॉर्टकट मध्ये मी सांगितलंय. मुद्दल काढायचं असेल किंवा दर काढायचं असू द्या तुम्हाला, मुद्दल काढा किंवा दर काढा, काही फरक पडत नाही, हेच वापरू शकता तुम्ही. व्याजातील फरक गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये दर गुणाकारामध्ये कालावधी मधला फरक घ्यायचा. जर व्याजातील फरक दिला असेल तर कालावधी मधला सुद्धा फरकच घ्यायचा. मुद्दल तुम्हाला दिली असेल, मुद्दल काढायची असेल आणि दोन्ही व्याजांची बेरीज दिली असेल तुम्हाला, म्हणजे एका रकमेवरचं व्याज दुसऱ्या रकमेवरचं व्याज दिलं असेल आणि दोन्ही व्याजांची बेरीज तुम्हाला दिली असेल राजा, म्हणजे तुम्ही एका व्यक्तीला एवढे उधार दिले, दुसऱ्या व्यक्तीला एवढे उधार दिले, तो पण व्यक्ती व्याज देणार आहे, हा पण व्यक्ती व्याज देणार आहे आपल्याला त्या ठिकाणी. तर दोघांचं मिळालेलं व्याज असेल ना, आणि विचारले की तुम्हाला मुद्दल किती दिली, किंवा एकच मुद्दल असेल, तुम्हाला दोघाला एक एक मुद्दल दिली असेल त्या ठिकाणी, किंवा सेम मुद्दल दिली असेल, तुम्ही रक्कम दिली असेल, तर मुद्दल काढण्यासाठी व्याजाची बेरीज गुणाकार 100 भागीला दर गुणाकारामध्ये कालावधींची काय करायची बेरीज. मुद्दल सेम पण असेल, मुद्दल वेगळी पण असेल, जसं गणित येईल त्या सिच्युएशन नुसार तुम्हाला ते सोडवावं लागणार आहे. हे नाहीच आपल्या लक्षात आलं, हे ह्याच्यावरून मी शॉर्टकट बनवलेलं आहे. तुम्ही काय करायचं, जर व्याजातील फरक दिला असेल तर 2 चे फॉर्म्युले टाकायचे. 2 चे फॉर्म्युले टाकायचे, मध्ये वाजा चिन्ह टाकायचं. मध्ये वाजा चिन्ह का टाकायचं? हे एक व्याज आणि हे एक व्याज आहे, दोन्ही व्याजातला डिफरन्स किती एसआय दिलेला असेल तर हे फॉर्म्युला वापरायचं, लक्षात ठेवा. पुन्हा तुम्हाला दुसरा कधी वापरायचा राजा, जर तुम्हाला दोन्ही व्याजांची बेरीज दिली असेल, दोन्ही व्याजांची बेरीज म्हणजे एका रकमेवरचं व्याज आणि एका रकमेवरचं व्याज असेल. ओके, जर दोन्ही रकमेवरचं व्याज दिलं असेल आणि सांगितलं की एकूण मिळून एवढं एवढं व्याज दिलेलं आहे, तर दोन्ही व्याज दिलं असेल तुम्हाला एकत्र करून, तर दोन्ही व्याजांचं फॉर्म्युला लिहायचं आणि मध्ये काय टाकायचं, अधिक चिन्ह टाकायचं, अधिक राजा. तुम्हाला सांगितलं की एवढी एवढी रक्कम आहे, त्या रकमेवरती एवढ्या एवढ्या वर्षासाठी एवढ्या एवढ्या कालावधीमध्ये एवढं एवढं व्याज मिळतंय, तेवढ्याच रकमेवरती एवढ्या एवढ्या कालावधीमध्ये एवढ्या एवढ्या दराने व्याज तेवढेच मिळत असेल तर लक्षात ठेवायचं, त्याच रकमेवरती व्याज जर सारखं सारखं भेटत असेल, दर किंवा तुमचा कालावधी वेगळा असेल राजा, तर व्याज सारखं भेटत असेल तर दोन फॉर्म्युले बरोबर कशामध्ये टाकायचे, बरोबर चिन्हामध्ये टाकायचे. कारण का रे, त्या रकमेवरचं व्याज आणि त्या रकमेवरचं व्याज कसं असणार, तुमचं सेमच असणार राजा. त्यामध्ये रक्कम सेम असेल, वेगळी असेल, दर सेम असेल, वेगळा असेल, असू शकतं, लक्षात ठेवा, त्यामध्ये काय होणार नाही. चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊ द्या. हे बेसिक गोष्टी लक्षात ठेवा, मी मागे बोंबललो होतो पण ते आवाज नाही रेकॉर्ड होणार नाही आता. त्या पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न मी पुन्हा समजून सांगतो तुम्हाला. पहिला प्रश्न मी पुन्हा समजून सांगतो तुम्हाला. पहिला प्रश्न गेला का रे? पहिला गेला वाटतंय. मी तर लिहितो पहिला प्रश्न. पहिला प्रश्न कडे झाला मागून, पहिला प्रश्न लिहितो. एका रकमेचे 7 वर्ष व 10 वर्ष यांच्या व्याजातील फरक 150 रुपये आहे. 150 रुपये आहे. जर व्याजाचा दर 5% असेल
तर मुद्दल काय, मुद्दल काय विचारलेली आहे आपल्याला, मुद्दल काय विचारलेली आहे राजा. तर काय करायचं सांगतो मी तुम्हाला. जर आपल्याला अशा पद्धतीनं प्रश्न विचारला असेल की एका रकमेचं 7 वर्ष आणि 10 वर्ष यांचं काय जे व्याज मिळतं एक रक्कम आहे आणि त्यांच्या व्याजातील फरक 150 रुपये, याचा अर्थ काय झाला माहिती का, 7 वर्ष आणि 10 वर्षांच्या व्याजातील फरक 150 रुपये आहे. विचारली मुद्दल काय शेवटी तुम्हाला, म्हणजे दोन्हीकडे पण मुद्दल लक्षात ठेवा, 7 वर्षासाठी पण मुद्दल तीच असणार आहे आणि 10 वर्षासाठी पण मुद्दल तीच असणार आहे राजा. व्याजाचा दर दोन्हीकडे पण कसा असणार आहे, सेम असणार आहे राजा. व्याजातील फरक म्हणले 150 रुपये आहे, तर तुम्ही काय करायचं, दोन व्याजाचे फॉर्म्युले लिहायचे. पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये काय आलं, एन आलं राजा. एन छेदामध्ये किती आलं तुमचं, 100 आलं. 100 असं समजा की हे 10 वर्षाचं व्याज आहे, एक पी मुद्दल आहे आणि त्या पी मुद्दलेवरती 10 वर्षाचं व्याज किती आलं, पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन छेदामध्ये 100. 7 वर्षाचं व्याज काढू, पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन छेदामध्ये किती आलं बेटा, 100 आलं. 100 हे 10 वर्षाचं व्याज आलं, हे 7 वर्षाचं व्याज आलं एका मुद्दलेवरती, आणि दोन्ही व्याजामधला डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स किती आहे रे बेटा, 150 रुपये आहे. 150 रुपये डिफरन्स किती आहे तुमचा, 150 रुपये आहे. मग मुद्दल ती सेमच आहे राजा, मुद्दलीमध्ये काय बदल होणार नाही, मुद्दलच काढा सांगितली याचा अर्थ मुद्दल सेम असणार. पी लिहिला आपण, आर किती आहे आपला 5% आहे, 5%. गुणाकारामध्ये कालावधी किती आहे आपला, 10% आहे, 10%. सॉरी 10 वर्ष आहे, 10 वर्ष. छेदामध्ये किती आलं, 100 आलं राजा. वजा हे जे कॅल्क्युलेशन येईल ना, हे कॅल्क्युलेशन काय येईल तुमचं, 10 वर्षाचं व्याज येईल. 7 वर्षाचं व्याज काढूया, मुद्दल तेवढीच आहे, आर तुमचा 5%चा आहे, कालावधी 7 वर्ष आहे राजा. छेदामध्ये किती आलं, 100 आलं. 100 बरोबर दोन्ही व्याज, 7 वर्षाचं व्याज आणि 10 वर्षाचं व्याज यांच्यामधला डिफरन्स जो आहे तो किती आहे तुमचा, 150 रुपये आहे. 150. तर मला सांगा, छेद समान आहे, छेद समान असेल तर आपण किती वेळा लिहितो, एकदाच लिहितो राजा. छेद समान आहे, एकदाच लिहिलं आपण. 10 गुणाकारामध्ये 5 केलं, 50 आलं. याचा अर्थ 50 पी वजा चिन्ह आहे, वजा दिलं राजा. 7 किती आलं, 35 पी आलं. बरोबर किती आलं तुमचं, 150 आलं राजा, 150. मग आता काय झालं माहिती का, हा भागाकाराला आहे राजा, हा भागाकाराचा गुणाकार आलेल, म्हणजे काय आलं तुमचं, 150 गुणाकारामध्ये आलं 100 राजा. हे 50 पी मधून 35 पी गेला, राहिला किती रे बाबा, 15 पी राहिला, 15 राजा. 15 ला 15 कॅन्सल झालं. पी बरोबर 1 वरती 1 2 3 0, 1 2 3 0, म्हणजे मुद्दल काय आली, मुद्दल 1000 आली. 1000 मुद्दल 1000 आली का, चेक करून घ्या. मुद्दल 1000 आली का, चेक करून घ्या. आता ह्यालाच आपल्याला कॅल्क्युलेशन हे एकदम कमी वेळेमध्ये सोडवायचं आहे, असं पण फॉर्म्युला लिहायची गरज नाही. जर व्याजातील फरक दिला असलं की डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतात, त्यामध्ये तुम्ही टाकू शकता, म्हणजे इथं काय जास्त आठवायची गरज नाही राजा. तरी पण याला शॉर्टकट मध्ये बनवायचं आपल्याला. कसं बनवू शकतो, आपल्याला काय विचारली रे, मुद्दल विचारली, मुद्दल बरोबर ना. जर व्याजातील फरक दिला असेल राजा आणि रक्कम समान असेल, रक्कम समान असेल किंवा दर समान असेल, मुद्दल समान असेल किंवा दर समान असेल, तर काय करायचं सांगतो इथं तुम्हाला. मुद्दल काढायचे, मुद्दल राजा, बरोबर का. मुद्दल काढण्यासाठी आपण काय केलं, मुद्दल काढण्यासाठी आपण काय केलं माहिती का, की हा 150 होता, काय घेतलं, 150 जे होतं ते 150 काय होतं, व्याजातील फरक राजा, व्याजातील फरक. व्याजातील फरक गुणाकारामध्ये किती आलं, हे भागाकाराला होतं, हे गुणाकाराला आलं, म्हणजे 100 तुमचं गुणाकाराला येणार राजा. छेदामध्ये मला सांगा काय येणार तुमचा, कशाचा गुणाकार केलाय तुम्ही, हा दर आणि कालावधी यांचा गुणाकार केलाय, दर आणि कालावधी यांचा गुणाकार केला, याचा अर्थ दर गुणाकारामध्ये कालावधी. मग कालावधी काय येणार तुमचा, कालावधी कसा येणार, तर कालावधी मधला फरक घ्यायची का बेरीज घ्यायची, तर आपण तिथं गुणाकार केला, 10 वजा 7 केलं की तुमचा कालावधी मधला फरक येतो राजा. म्हणजे कालावधीचा काय घ्यायचा, इथं फरक घ्यायचा, फरक घ्यायचा. हा तुमचा बनला एकदम शॉर्टकट मध्ये फॉर्म्युला, लक्षात ठेवायचं. हा कसा तयार केला शॉर्टकट मध्ये, तर एवढं कॅल्क्युलेशन केलं, एवढ्या कॅल्क्युलेशन हे बनलं राजा. मग तुम्हाला डायरेक्ट तुम्ही किंमत टाकू शकता, डायरेक्ट तुम्ही किंमत काय टाकू शकता त्या ठिकाणी, व्याजातील फरक 150 रुपये, 150 गुणाकारामध्ये 100 आणि छेदामध्ये दर आपला किती आहे, 5%. दोन्हीकडे दर समानच आहे राजा. 5 गुणाकार कालावधी मधला फरक आहे, म्हणजे 10 वजा किती आलं, 7 आलं. 7 10 वजा 7 किती आलं, 3 आलं. 5 1 5, 5 3 15,
3 ला 3 कॅन्सल झालं, 1 वरती 1 2 आणि 3 शून्य राहिलं. मुद्दल जी आली ना मुद्दल, ती मुद्दल किती आली? 1000 आली. 1000. क्लिअर का रे बाबा? दोन्ही मेथड क्लिअर का मला सांगा. हीच मेथड इकडे मी शॉर्ट मध्ये बनवली. क्लिअर का रे बाबा? चला क्लिअर का रे बाबा? समजलं का? एकदा कमेंट करा, समजलं का? नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढचा प्रश्न. एका मुद्दलाचे 4% वार्षिक व्याजदराने 3 वर्षाचं व्याज 5 वर्षाच्या व्याजापेक्षा 400 रुपये कमी आहे. तर मुद्दल काय विचारले तुम्हाला? मुद्दल एक मुद्दल आहे आणि त्या मुद्दलीचं 4 वर्षाचं 4% वार्षिक दराने 3 वर्षाचा आणि 5 वर्षाच्या व्याजामधला जो डिफरन्स आहे तो 400 रुपये आहे. तर मुद्दल किती? दोन्ही पैकी कुठल्याही मेथडनं तुम्ही सोडवा. एकदम शॉर्ट मध्ये पण सांगितलेली आहे आणि एकदम इकडे तुम्हाला डीपली म्हणजे एकदम बेसिक गोष्टी पण सांगितलेल्या आहेत. म्हणजे तुम्ही SI चा फॉर्म्युला वापरून पण सॉल्व्ह करू शकता. काही प्रॉब्लेम येणार नाही. झालं का रे? एका मुद्दलाचे 4% वार्षिक व्याजदराने म्हटलंय. 3 वर्षाचं व्याज आणि 5 वर्षाच्या व्याजातला फरक जो आहे तो 400 रुपये. राजा मुद्दल विचारली आपल्याला. मुद्दल बरोबर राजा. मुद्दल काय ना तुमचं व्याजातील फरक किती? तुमचा 400 रुपये आहे. गुणाकारामध्ये किती येणार तुमचं? 100. मी एकदम पहिलं गणित एकदा 10 मिनिटं एक्सप्लेन केले चांगल्या पद्धतीने. छेदामध्ये काय ना तुमचा दर. दर किती रे बाबा? 4%. दर गुणाकारामध्ये काय करायचं आपल्याला? कालावधी. मग कालावधी मधला फरक घ्यायचा आपल्याला. कारण का व्याजातील फरक तर कालावधी मधला पण फरक. 5 वजा 3 राजा. 5 वजा 3 केलं किती आलं? 2 आलं. 4 ला 4 कॅन्सल झालं. बे 1 बे. बे पंचे 10. बे 0 0. 50 गुणाकारामध्ये जर तुम्ही 100 केलं राजा तर किती आलं तुमचं? 5 वरती 1 2 3 0. मुद्दल जी आली ना मुद्दल ती 5000 आली. 5000. 5000 आली का? पर्याय क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या राजा. क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? समजत नसेल तर कमेंट करत चला. कारण गणित लक्षात ठेवा, आली पाहिजे. परीक्षेला 100% गणित येतंय. परीक्षेला 100% गणित येतंय. क्लिअर का? एकदा कमेंट करा. उत्तर आले का एकदा चेक करून घ्या. नसेल तर तुम्ही हेच कसं करू शकता? तुम्ही फॉर्म्युला लिहू शकता. पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन. छेदामध्ये किती आला? 100 आला. दुसरा फॉर्म्युला लिहा. पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन. छेदामध्ये किती आलं? 100. दोन फॉर्म्युले काय लिहिले? तर व्याजामधला फरक आहे राजा. आणि व्याजामधला फरक किती रुपये आपला? 400 रुपये आहे. 400 रुपये बेटा. मुद्दल सेमच आहे, तशीच ठेवली. गुणाकारामध्ये दर 4 आहे. कालावधी पहिला 5 वर्ष घेऊया. छेदामध्ये किती आलं? 100 वजा पी आपला तसा सेमच आहे. पी गुणाकारामध्ये आर आपला 4% दर सुद्धा सेमच आहे राजा. आणि एन किती आपला? 3 आहे. 3 वर्ष. छेदामध्ये किती आलं? 100. आणि दोन्ही व्याजामधला फरक किती आहे रे राजा? 400 रुपये. 400 आहे ना? 400 रुपये फरक. मग चला, छेद समान आहे किती वेळा लिहायचा असतो? एकदाच लिहायचा राजा. छेद समान आहे एकदाच लिहा. 4 पंचे 20 आलं. 20 पी आलं राजा. वजा 4 तर किती आलं? 12. 12 पी आलं. बरोबर. इकडे काय आलं तुमचं? 400 आलं. 400 राजा. मग इकडे काय येणार? 400 तसंच लिहिला. 100 भागाकाराला आहे. इकडे कशाला जाईल? गुणाकाराला जाईल राजा. चला, 20 पी मधून 12 पी गेला तर राहिला किती? 8 पी राहिला. 8 पी. तर 8 1 8 8 45 8 0 0 राजा. पी बरोबर 5 वरती 1 2 आणि 3 शून्य आले. याचा अर्थ मुद्दल जी आली ना मुद्दल ती किती आली? 5000 आली. 5000 आलं का? चेक करून घ्या. दोन्ही मित्रांनो तुमचं उत्तर तेच आलं पाहिजे. क्लिअर का रे बाबा? जाऊया का पुढं?
जाऊया करे पुढं. एका व्यक्तीने समसमान रक्कम 6% वार्षिक दराने रामला 8 वर्षासाठी, श्यामला 10 वर्षासाठी उधार दिली. राजा, दोघांकडून 2160 रुपये व्याज मिळाले, तर प्रत्येकाला दिलेली मुद्दल किती विचारले तुम्हाला. मुद्दल काढायचे. दोघांकडून काय झाले, आपल्याला 2160 रुपये मिळालेले आहेत. दोघांकडून म्हणलं की पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन, छेदामध्ये किती आलं 100. हे व्याज आलं ना, हे व्याज, हे रामकडून व्याज आलं असं समजा. श्यामकडून व्याज किती येईल, पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन, छेदामध्ये किती आलं तुमचं 100 आलं राजा, 100. आणि दोघांकडून मिळून जे व्याज मिळालेलं आहे ते व्याज किती आहे तुमचं 2160 रुपये राजा, 2160. मग आता काय करा, तर प्रत्येकाला किती रक्कम वर्षा, दोघाला प्रत्येकाला व्याज मिळालं तर प्रत्येकाला दिलेली मुद्दल काय विचारली. मुद्दल सेमच असणार आहे, पी तसाच ठेवा. आर आपला किती आहे रे, 6% आहे, 6%. एकाला किती वर्षासाठी दिली, 10 वर्षासाठी दिली राजा. छेदामध्ये किती आहे 100 आहे. पुन्हा हे पुन्हा कोणाला दिली आहे, श्यामचं झालं. आता रामला दिली. रामला किती दिली, पीच मुद्दल दिली. किती वर्ष, किती टक्के दरानं, 6% दरानं राजा. किती वर्षासाठी, 8 वर्षासाठी. छेदामध्ये किती आला 100. आणि दोघांकडून श्याम आणि रामकडून जे मिळालेली रक्कम आहे म्हणजे जे व्याज आहे ते 2100 किती आहे तुमचं 60 आहे राजा, 60. छे समान आहे एकदाच लिहा. छे समान असेल तर एकदाच लिहायचा. गुणाकार करा. 10 सक किती आलं 60 पी आलं राजा, अधिक 8 संख किती आलं 48 आलं, 48 पी बरोबर किती आलं 2100 किती आलं 60 आलं, 60 राजा. मग आता काय करायचं आहे तुमचं, हा 100 भागाकाराला इकडे गुणाकाराला येईल. ह्या दोघांचे ऍडिशन करा. किती 60 आणि तुमचे 40 किती आले 100 वरचे 8, 108 पी बरोबर काय आलं तुमचं 2160. गुणाकारामध्ये हे भागाकाराला गुणाकाराला येईल. गुणाकाराला आलं 100 राजा. 108 एक 108, दोन्ही किती आलं तुमचं 216 राजा. पी बरोबर 2 वरती 1 2 आणि 3 शून्य राहिले. म्हणजे प्रत्येकाला दिलेली जी रक्कम आहे ती किती आली तुमची 2000 आली. 2000 आली का चेक करून घ्या 2000 राजा. चला, ही जर शॉर्टकट मध्ये सोडवायचं असेल आपल्याला तर आपल्याला मुद्दल काढायचे. मुद्दल काढण्यासाठी मी शॉर्टकट केलेली आहे राजा. काय केली, तुम्हाला इथं काय आलं तुमचं व्याजातील फरक. व्याजातील फरक 2100 किती आला 60. गुणाकारामध्ये किती आला तुमचं 100, कारण 100ला छेद समान होणार आहे. तो तुमचा भागाकाराचा कशाला जाईल, गुणाकाराला. छेदामध्ये दर घ्यायचा आहे. दर राजा, दर किती आहे तुमचा रे बाबा 6% दोघांकडे पण. दर गुणाकारामध्ये कालावधी करायचा आहे. पण कालावधीचा इथं काय करायचा, तर कालावधीची घ्यायची बेरीज, कारण दोघांकडून व्याज मिळालेलं आहे राजा. मग एक 10 वर्ष आणि 1 वर्ष किती आहे तुमचं 8 वर्ष आहे राजा. 10 8 किती आले तुमचे 18 आले, 18 राजा. बरोबर का रे. 18 संघ किती आलं तुमचं 108 आलं, 108. 18 संघ 108च का चेक करा. 6 8 48, हाच्याला 4 खाली 8 10, 108 आलं. 108 एक 108, 108 दोन्ही किती आलं 216 राजा. 2 वरती 1 2 आणि 3 शून्य राहिले. प्रत्येकाला दिलेली जी रक्कम आहे म्हणजे मुद्दल आहे ती मुद्दल किती आली बाळा 2000 आली. 2000 आली का चेक करून घ्या 2000 तुमची. चला पुढचा प्रश्न 4. एक रक्कम 6% वार्षिक दराने 3 वर्षाचं व्याज आणि 6 वर्षाची व्याज यांची बेरीज 270 रुपये असेल तर मुद्दल काय विचारली तुम्हाला, मुद्दल राजा. काय म्हणते बघा, व्याजाची बेरीज दिली याचा अर्थ पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये काय येणार एन राजा.
छेदामध्ये 100. दुसरं व्याज काढा पी गुणाकारामध्ये आर. हे 3 वर्षाचं किंवा 6 वर्षाचं व्याज, 3 वर्षाचं व्याज घ्या. पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये आणि छेदामध्ये 100 राजा. आणि 6 वर्षाचं व्याज आणि 3 वर्षाचं व्याज मिळालंय. ती व्याज किती आलं आपले बेरीज 270 रुपयाला राजा. 270. पी मुद्दल सेमच असणार. पी गुणाकारामध्ये आर. आर जो आहे ना तो किती टक्के? 6%. कालावधी तुमचा 6 वर्ष एक आहे, म्हणजे 6% 6 वर्षाचं व्याज आलं राजा. हा पुन्हा 6% पी वरती 6% 3 वर्षाचं व्याज काढा. 3% छेदामध्ये किती आलं? 100. हे तुमचं 6 वर्षाचं व्याज, हे तुमचं 3 वर्षाचं व्याज, आणि दोन्ही मिळून व्याज किती आलं? 270 रुपयाला राजा. छेद समान आहे तुमचा, छेद समान आहे, एकदाच लिहा. चला साई साई किती आलं? 36 आलं. 36 पी आलं बेटा, अधिक तुमचं साइन 3 किती आलं? 18 आलं. 18 पी बरोबर किती आलं तुमचं? 270 आलं राजा. 270. मग आता काय करायचं? 100 भागाकाराला इकडे गुणाकाराला येईल. 270 गुणाकारामध्ये काय आलं रे राजा? तुमचं 100 आलं. 100 बरोबर. ह्याची ऍडिशन करा. 8 आणि 6 किती आले तुमचे? 14. हातच्याला गेला 1 राजा. 3 4 आणि किती आलं तुमचं? 5 आलं. 54 पी आलं. 54 पी. मग आता भाग द्या इकडं. 27 1 27, 27 दोन्ही 54 राजा. बे 1 बे, बे 5 10. 5 वरती 2 शून्य राहिलं. पी बरोबर किती आलं? 500 आलं. 500. 500 आले का? मुद्दल 500 आली का? चेक करून घ्या. मुद्दल 500 आली का? चेक करून घ्या राजा. चला पुढचा प्रश्न. चला पुढचा प्रश्न. दादाला शिकू दे सर साईडला. मोबाईल बघ मम्मी तिकडे. ओके ओके गो. चला 5वा प्रश्न. प्रभातने एका बँकेकडून काही रक्कम 8% वार्षिक व्याजदराने उधार घेतली. त्यांनी ती रक्कम 12% वार्षिक दराने आशिषला उधार दिली. त्याला 12 वर्षानंतर 960 रुपये नफा मिळाला. तर मुद्दल किती होती विचारलेला आहे तुम्हाला राजा. काय रे बाबा काय म्हणते? प्रभातने एका बँकेकडून काय केलं? 8% वार्षिक व्याजदराने उधार घेतली राजा. मग त्याला काहीतरी व्याज द्यावं लागेल ना. ठीक आहे, व्याज देऊया. त्यानं किती दिलं ते? एका बँकेकडून रक्कम किती घेतली माहित ना? पी आहे राजा. पी गुणाकारामध्ये 8% वार्षिक दराने म्हणलंय राजा. पुन्हा त्यानं काय केली? ती रक्कम 12% वार्षिक दराने आशिषला उधार देऊन टाकली राजा. 12% दरानं काय केली? उधार दिली. त्यानं बँकेकडून काय केली? 8% दराने घेतली आणि पुढच्या व्यक्तीला 12% दराने दिली. याचा अर्थ वरचा 4% जो आहे ना तो 4% काय होणार? नफा होणार ना. त्याला नफा होणार राजा. उधार दिली. मग ह्यानं 8% दराने काय केली? उधार दिली आणि सांगितले 12 वर्षानंतर त्याला 960 रुपयाचा नफा झालाय. अरे 12 वर्षानंतर त्याला 960 रुपयाचा नफा झालाय. साहजिकच नफा होणार. का नफा होणार त्याला? कारण त्यानं घेताना 8% दराने घेतली आणि पुढे आशिषला 12% दराने दिली राजा. नफा होणार. म्हणजे ह्यानं सुद्धा लक्षात ठेवा बँकेकडून किती वर्षासाठी घेतली? 12 वर्षासाठी घेतली. 12 वर्षानंतर म्हणले 12 वर्षासाठीच घेतली राजा. छेदामध्ये किती आलं तुमचं? 100 आलं. 100 राजा. बरोबर. ह्यानं काय केलं? आशिषला दिली. काय केली रक्कम? तीच रक्कम पी रक्कम किती टक्के दराने दिली? 12% दराने दिली. किती वर्षासाठी दिली? 12 वर्षासाठी दिली. छेदामध्ये किती आलं? 100. हे व्याज कुणाचं आलं? हे व्याज आलं लक्षात ठेवा प्रभातचं आलं. प्रभातला एवढं व्याज द्यावं लागेल. मग त्यानं ती रक्कम काय केली? तीच रक्कम आशिषला दिली. 12% दराने दिली. 12 वर्षासाठी दिली राजा. मग ते आशिषकडून मिळणारं व्याज. ती पुढे काय म्हणलं? त्याला 960 रुपये नफा झाला. म्हणजे ह्याचं व्याज काय बँकेला द्यायचं असेल आणि आशिषकडून मिळालेले व्याज यांच्यामधला जो डिफरन्स आला तो डिफरन्स किती आला? 960 आला. 960 राजा. बस आता हे कॅल्क्युलेशन तुम्हाला सोडवायचं आहे. चला 12 किती आलं? 96 आलं. 96 पी राजा वजा
12 गुणाकारामध्ये 12 केलं की 144 पी आलं बेटा. छेदामध्ये छेद समान आहे राजा, एकदाच लिहायचं असतो. बरोबर इकडे किती आलं? 960 आलं. हा 960 तसाच लिहिला राजा. हा 100 भागाकाराला इकडे कशाला जाईल? गुणाकाराला. गुणिलेला आला तुमचा. दोघांची वजाबाकी करा. 144 वजा 96 करा. किती आलं रे तुमचं? 148 आलं. 48 पी आलं फक्त राजा. 48 एके 48, 48 दोन्ही किती आलं? 96 आलं राजा. पी बरोबर किती आलं? 2 वरती 1 2 3 0, 1 2 3 0. म्हणजे त्यानं बँकेकडून किती रक्कम कर्ज उधार घेतली होती? उधार घेतली होती बँकेकडून 2000. आली का? चेक करा. 2000 रुपये, पर्याय क्रमांक 3. आता ह्याला जर तुम्हाला शॉर्टकट मध्ये बनवायचं असेल तर हे अशा पद्धतीने बेसिक तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने ते शॉर्टकट मध्ये बनवायचे राजा. आपल्याला काय काढायचे? मुद्दल काढायचे राजा. मुद्दल तर सेमच आहे, बरोबर का रे? मुद्दल सेम आहे. मुद्दल बरोबर आपल्याला काय केलं? व्याजातील फरक इथं आलता राजा. व्याजातील फरक 960 आहे. त्याला कशाने गुणलं रे आपण? 100 ने गुणलं, कारण छेद समान होत असतो, तो एकदाच घ्यायचा असतो. 100 ने गुणलं राजा. छेदामध्ये काय ना तुमचा दर, दोघं इकडं दर किती आहे तुमचा? 8% आणि इकडं दर जो आहे ना तो किती टक्के आहे तुमचा? 12% राजा. म्हणजे हा 8% आणि हा 12%, म्हणजे हा R1 आणि हा काला तुमचा R2 आला राजा. R2 बरोबर का? कालावधी किती आहे तुमचा? 12 वर्ष. 12 वर्ष राजा. म्हणजे R1 ला काय करायचं? R1 ला तुम्ही काय करायचं? इथं T1 न गुणायचं राजा. पुन्हा अधिक करू शकता तुम्ही त्या ठिकाणी. R2 ला कितीनं गुणायचं? T1 नच गुणायचं राजा. कारण आपल्याकडे ती 12 वर्षच आहेत ना, कालावधी सेम आहे त्या ठिकाणी. मग 960 हाय असं लिहिलं. गुणाकारामध्ये 100 आलं राजा. छेदामध्ये R1 किती आहे रे आपला? मी पकडतो 12 किंवा 8 पकडला तरी चालेल, काय हरकत नाही. 8 पकडूया. 8 गुणाकारामध्ये कालावधी 12 आहे राजा. हा प्लस नाही करायचं, मायनस करायचं आपल्याला. मायनस व्याज काय झालं आपल्याला? मायनस करायचं राजा. मायनस करायचं आहे. मायनस राजा. मायनस हिथं मायनस करायचं आहे राजा. मायनस. चला हिथं मायनस करा. पुन्हा तुमचं काय आहे रे बाबा? कालावधी 12च आहे. व्याजाचा दर पण किती आहे तुमचा? 12च आहे राजा. 960 गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये किती आलं तुमचं? 12 96 आलं. 96 वजा 100 किती आलं? 44. दोघांची वजाबाकी केली, 48 आली. 48 एके 48, 48 दोन्ही किती आलं? 96 राजा. 2 वरती 1 2 3 0 राहिले. म्हणजेच मुद्दल जी आली ना, मुद्दल, ती मुद्दल किती आली तुमची? 2000 आली. 2000. तुम्ही ह्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता, ह्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता राजा, काय हरकत नाहीये. चला पुढचा प्रश्न. चला 6वा. दोन समान रक्कम अनुक्रमे, दोन समान रक्कम आहेत लक्षात ठेवा, अनुक्रमे 2 वर्षांनी व 3 वर्षासाठी, 2 वर्षासाठी आणि 3 वर्षासाठी म्हणा, 2 वर्षासाठी आणि 3 वर्षासाठी 8% वार्षिक सरळ व्याज दराने घेतली. त्यांच्या सरळ व्याजातील अंतर 56 रुपये होते. तर उधार घेतलेली राशी काय म्हटलंय? उधार घेतलेली राशी लक्षात ठेवा 2 वर्षासाठी आणि 3 वर्षासाठी सेमच आहे. झालं का रे? काय काढायचे आपल्याला? राशी काढायची म्हणजे मुद्दल काढायचे राजा. एकदम शॉर्ट मध्ये कसं सोडू शकता? अंतर किती आपलं? 56 आहे. दोन्ही व्याजातील फरक 56 आहे. 56 गुणाकारामध्ये किती करायचं? 100. छेदामध्ये मला दर सांगा? सेमच आहे दर, 8%. दोन्हीकडे पण 8च असणार राजा. गुणाकारामध्ये कालावधी 2 वर्ष आणि 3 वर्ष आहे राजा. 2 वर्ष आणि 3 वर्ष व्याजातील फरक आहे, म्हणजे कालावधी मधला पण फरक आहे ना. 3 वजा 2 राजा. आलं किती? 1 आलं. 1 8 7 किती आलं? 56 आलं. 56 7 आणि 100चा गुणाकार करून टाका. 7 आणि 100चा गुणाकार केला तर किती आला तुमचा? 700 आला. 700. मुद्दल जी आहे ना ती मुद्दल किती आली? 700 आली. पर्याय क्रमांक 2 आली का? चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2 आली का? चेक करून घ्या. नसेल तर तुम्ही दुसऱ्या मेथडनं पण सॉल्व्ह करू शकता. दोन्ही मेथड सांगितलेले आहेत. एक लक्षात नाही राहिली तर एक राहील, लक्षात ठेवा.
अंतर दिलं असेल तर सांगितलं पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन छेदामध्ये 2 अशी 2 फॉर्म्युले एसआय चे लिहून काढायचे. 2 फॉर्म्युले एसआय चे लिहून काढल्यानंतर व्याजातील फरक आहे म्हणून वजा करा आणि व्याजातील फरक किती आहे रे बेटा 56 रुपये आहे 56. तो इथं 56 एसआय 56 इथं लिहून टाका. मग आपल्याकडे ती पी सेमच आहे पी लिहिला लक्षात ठेवा. 8 व्याजाचा दर दोन्हीकडे पण 8% आहे कालावधी मात्र एक 3 वर्ष आहे. हे 3 वर्षाचं व्याज आलं राजा. तीच मुद्दल आहे कालावधी दर तोच आहे 8% कालावधी मात्र 2 वर्ष राजा. छेदामध्ये किती आलं 100. हे 3 वर्षाचं व्याज आलं 8% दरानं हे 2 वर्षाचं व्याज आलं 8% दरानं आणि दोन्ही व्याजामधला फरक जो आहे तो किती आहे तुमचा 56 आहे राजा. छेद समाना एकदाच लिहिला राजा छेद समाना एकदाच लिहिला 8 त्रिक किती आलं 24 आलं 24 पी वजा 8 दोन्ही किती आलं 16 आलं 16 पी राजा बरोबर किती आलं 56 आलं 56. हा 56 हा असं लिहा इथं 100 भागाकाराला आहे तो गुणाकाराला जाईल राजा. 24 वजा 16 केलं तर किती आलं तुमचं 8 पी आलं 8 पी. चला इथं 8 1 8 8 7 56 आले. पी बरोबर किती आलं तुमचं 700 आलं 700. 700 आलं का चेक करून घ्या. मुद्दल तुमची 700 आली का चेक करून घ्या राजा. दोन्ही कुठले हीच मेथड आहे हीच मेथड मी इकडे एकदम शॉर्ट मध्ये मांडतोय बस दुसरं काय वेगळं नाही. ओके इंजेक्शन केलं का डॉक्टरनी तिकडे जा दादा शिकतोय जा तिकडे चल. अ न काय केलं ब कडून आणि क कडून एकूण 1200 रुपयाची 2 कर्ज घेतली. ब न 14% वार्षिक दराने दिले क न 15% वार्षिक दराने दिले. अ ने एका वर्षाचे दिलेले एकूण व्याज 172 रुपये आहे. अ ने एका वर्षाचे दिलेले एकूण व्याज किती 172 असेल तर ए ने उधार घेतलेली रक्कम काय. ए न उधार घेतली चुकलं काय रे प्रश्न. हा 1200 रुपयाची 2 कर्ज घेतली म्हणतो. 1 मिनिट प्रश्न बघतो. हा अ ने काय केले ब आणि क कडून 1200 रुपये घेतलेत 1200 पण ब कडून किती घेतलेत आणि क कडून किती घेतलेत हे माहित नाही हे लक्षात ठेवा. झालं का रे लक्ष द्या. अ न काय केलं ब कडून काय केलं आणि क कडून 1200 रुपये रक्कम घेतलेली आहे बरोबर करे. आता मला सांगा ब कडून किती घेतले आणि क कडून किती घेतले माहित नाही आपण. मग असं समजा की ब कडून काय केले त्याने ब कडून 1200 रुपये घेतले असं समजून एक रक्कम घेतली असं समजा एक रक्कम घेतली एक रक्कम घेतली. ब कडून काय केलं एक रक्कम घेतली राजा. मग क कडून किती घेतली रे क कडून किती रक्कम घेतली हे काढावं लागेल आपल्याला. मग कसं काढणार तुम्ही क कडून तर एकूण रक्कम आपली 1200 आहे 1200 वजा ब कडून घेतली रक्कम वजा केली ब कडून घेतलेली रक्कम वजा केली टोटल दोघांकडून मिळून 1200 रुपये रक्कम घेतलेली आहे अ ने ब कडून आणि क कडून. मग ब कडून किती रक्कम घेतली मानलं मी 1 रुपये रक्कम घेतली तर क कडून किती घेतली 1200 वजा x कारण टोटल दोघांकडून 1200 मधून ब ची रक्कम वजा केली की कुणाची रक्कम राहील क ची रक्कम राहील.
मग आपल्याला म्हणलंय अ ने एका वर्षाचं एकूण व्याज दिले 172 दिले, म्हणजे दोघांना 172 रुपये दिले, याचा दोन्ही व्याजांची बेरीज आहे. म्हणून काय करायचं, पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन, छेदामध्ये किती आला तुमचा 100 आला राजा, अधिक तुमचं पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन, छेदामध्ये किती आला तुमचा 100 आला, आणि दोघांकडून एका वर्षासाठीचं व्याज आहे ते व्याज किती आहे 172 आहे. इथपर्यंत क्लिअर. मग आपल्याला माहित आहे पी पहिलं कुठलं घेऊया ज्याचा जास्त रेट आहे, जास्त रेट कुठला आहे तुमचा 15% आहे. हे समजा बीच आहे असं समजा, पी गुणाकारामध्ये आर किती आहे रे बाबा तुमचा, आर पहिला बीचा 14% आहे राजा, यन कालावधी एकच वर्ष आहे, एका वर्षानंतर 172 रुपये व्याज दिले, छेदामध्ये किती आलं तुमचं 100 आलं, अधिक तुमचं पी तुमचा किती आहे रे बाबा, पी ह्याचा एक्स होता ना एक्स, ठीक आहे इथे एक्स लिहितो. चला इथं एक्स किती आहे तुमचा 1200 वजा एक्स आहे राजा, 1200 वजा एक्स, गुणाकारामध्ये किती व्याजाचा दर आहे बाबा, 15% कन दिलेला आहे त्याला, आणि कालावधी एकच वर्ष आहे राजा, छेदामध्ये किती आला तुमचा 100 आला 100. आता छेद समान आहे ना, छेद समान असेल की एकदाच लिहितो राजा आपण. मग इकडे काय आलं तुमचं 14 एक 14, 14 एक्स आलं राजा, 14 एक्स, अधिक तुमचं छेद इथं काय करा, कंसाच्या बाहेरच्या संख्येनं कंसातल्या दोन्ही संख्येला गुणायचं असतं राजा. जर 15 तुम्हाला 12ला गुणलं तर 180 आलं, 180, 180 वरती 1 आणि 2 शून्य, वजा 15 एक्स ला गुणलं तर किती आलं 15 एक्स आलं राजा, 15 एक्स. आणि तिथं छेद किती आहे समान आहे, तो किती वेळा आलेला एकदाच लिहिला, बरोबर व्याजाची बेरीज जी आहे ना, ती व्याजाची बेरीज किती आहे आपली 172 आहे, 172, व्याजाची बेरीज 172 172 आहे असं लिहा. इथं काय बघा तुमचं, इथं 14 एक्स आहे, इथं 15 एक्स आहे, राहिलं किती तुमचं फक्त एक्स राहिलं राजा, हा भागाकाराचा गुणाकाराला जाईल, 172 गुणिले किती आलं तुमचं 100 आलं 100, बरोबर. इकडं काय राहिलं तुमचं, इकडं राहिलं राजा तुमचं 14 एक्स वजा 15 एक्स, मग राहिलं काय तुमचं एक्स राहिलं, एक्स एक्स राहिलं ना वजा एक्स राजा, आधी किती राहिलं तुमचं 18,000 राहिलं, 18,000. चला ह्यांचा दोघाचा गुणाकार करा, 1007, इथं किती आलं 172, सॉरी 172 वरती 2 शून्य लिहा इकडं, हा तुमचा काय आहे प्लस मध्ये आहे, हा काय शाला होईल तिकडं मायनस मध्ये होईल राजा, किंवा हा 1800 हाय असं लिहा इथं, 18,000 हाय असं लिहिलं, 17,200 इकडं प्लस मध्ये इकडं मायनस होईल, 17,200 इकडं आणा, आणि इकडं मायनस एक्स आहे तर इकडं काय होईल तुमचा प्लस एक्स होऊन जाईल राजा. चला वजा बाकी करा, 0 0, हातच्या उसनं घेतला 7 झाले, 10 10तून 2 गेला 8, आणि किती आलं तुमचं 0 आणि 0 आलं राजा, 800 आलं, 800, 800 बरोबर एक आलं का चेक करून घ्या, 800 बरोबर एक आलं का चेक करून घ्या राजा. एक्स काय मानले रे आपण, बी कडून, म्हणजे बी कडून त्याने किती रक्कम घेतली, बी कडून 800 रुपये घेतली, 800 रुपये, पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या, पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. क्लिअर का रे बाबा. याला तुम्ही शॉर्टकट मध्ये बनवू शकता, कसं बनवू शकता, डायरेक्टली 15%चा आणि 12%चा गुणाकार करायचा राजा, आणि 172 आणि 100चा गुणाकार करायचा, डायरेक्टली वजाबाकी केली किती तुमचं 800 येईल. हे सगळं कॅल्क्युलेशन केल्यानंतर ती शॉर्टकट तुम्हाला मिळून जाईल त्या ठिकाणी, ह्याची तुम्हाला जास्त गणिताची प्रॅक्टिस करावं लागेल तेव्हा ते जुळेल. चला 8वा प्रश्न, अ ने 1500 रुपये रक्कम 3 वर्ष मुदतीसाठी बी ला आणि 2000 रुपये 5 वर्षासाठी सी ला सरळ व्याजाने दिले, दोघांकडून 1160 रुपये व्याज मिळाले, तर व्याजाचा दर काय विचारलाय तुम्हाला.
जमतंय का रे? दोघाकडून व्याज मिळाले म्हणलं की सांगितलंय. दोघाकडून व्याज मिळत असेल तर पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन छेदामध्ये 100. एकाकडून एवढं व्याज मिळालं, दुसऱ्याकडून व्याज मिळेल काय? पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन बेटा छेदामध्ये किती आलं? 100. हे दुसऱ्याकडून व्याज मिळालं आणि दोघाकडून जे व्याज मिळते ते व्याज मिळते 1160. म्हणून मी सांगितले त्या ठिकाणी बेसिक मध्ये की जर दोघाकडून व्याज एकत्र भेटत असेल तर दोन्ही एसआय चे दोन फॉर्म्युले एकत्र टाकायचे. बस एवढं काम करा. आता मला सांगा पी आय अ ने 1500 रुपये रक्कम 3 वर्ष मुदतीसाठी बिलला दिलेली आहे. किती रक्कम दिली? 1500 रुपये रक्कम दिलेली आहे. किती वर्ष मुदतीसाठी? 3 वर्ष मुदतीसाठी. राजा व्याजाचा दर माहित आहे का? नाहीये. व्याजाचा दर आपण तसाच ठेवला गुणाकारामध्ये. किती वर्षासाठी रे बाबा? 3 वर्षासाठी. राजा छेदामध्ये किती आलं? 100 आलं. 100. 1500 रुपये रक्कम 3 वर्षासाठी 8% दराने त्याने दिलेले आहे. बी ला दिलेले आहे. बी ला म्हणजे हे काय मिळेल आपल्याला? व्याज मिळेल. मग त्यानं काय केलं? सी ला दिली. किती रक्कम दिली रे? 2000 रुपये रक्कम दिली. राजा किती वर्षासाठी दिली? 5 वर्षासाठी. किती टक्के दराने? 8% दराने. छेदामध्ये किती आलं तुमचं? 100 आलं. आणि ह्या ब नी आणि ह्या सी नी मिळून व्याज अ ला दिलं. ते मिळून व्याज किती दिलं तुमचं? 1160 रुपये दिले. 1100 किती दिले? 60 रुपये दिले. राजा म्हणून अधिक करायचं. राजा तर कॅल्क्युलेशन करायचं. इथं 15 त्रिक किती आलं तुमचं? 75. 15 त्रिक आलं तुमचं 75. वरचे तुमचे 2 शून्य. राजा आणि काय आलं तुमचं? आर. छेद एक समान होणार. एकदाच लिहून टाका कारण 100 100 एकदाच लिहा त्या ठिकाणी. अधिक 10 5 दोन्ही किती आलं? 10 आलं. राजा 10. वरचे 1 2 आणि 3 शून्य. राजा बरोबर किती आलं? 1100 किती आलं? 60 आलं. 60 तुमचं. आता हा 100 भागाकाराला इकडे गुणाकारा लिहिल. राजा ह्या दोघांची काय करा? बेरीज करा. 75 7500 आले ना तुमचं? 7500 आणि इकडे किती आलं तुमचं? 10,000 आले. 10,000. राजा म्हणजे तुमचं किती आलं? 10,000 आणि 7500 17,500. आर तसंच लिहा 17,500 आर बरोबर काय आलं? 1160. गुणाकारामध्ये किती आलं बेटा? 100 आलं. 100. 100 भागाकाराला आहे इकडे गुणाकारा लिहिल. राजा शून्य कटवा. 1 2 1 2 शून्य कटले. राजा आता 5 ने भाग जाईल. 5 त्रिक 15. राजा राहिले 2. 5 5 25. चला 5 2 10. राहिला 1. 5 त्रिक 15. राहिला किती रे? 1. आणि 5 दोन्ही किती आलं? 10 आलं. 10. भाग जात नाही का रे? काय चुकलं बघा कॅल्क्युलेशन? पंढरीनाथ काय चुकलं कॅल्क्युलेशन बघा? कॅल्क्युलेशन काय चुकलं का? काय तर चुकलं असणार 100%. एकच मिनिट. पुन्हा लिहितो मी. पुन्हा लिहितो. एकच मिनिट. किती रक्कम होती रे? 1500 रुपये ना? 1500 गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये किती आला? एन किती आपला? 3 वर्ष आहे. ठीक आहे 3 वर्ष घेतो. छेदामध्ये किती आला? 100 अधिक 2000 रुपये सी ला दिलेत. 8% दरानं कालावधी 5 आहे. छेदामध्ये किती आला? 100 बरोबर 1100 किती आलं? 60. तुम्ही पण सोडवताय ना? सोडवत चला. हा ठीक आहे बघूया. 2 0 2 0 कटवतो इथलं. वाढवत नाही कॅल्क्युलेशन. मग हे कटले. राजा 15 त्रिक 45 आलं. 45 आर आधी किती आलं रे? 20 5 किती आलं? 100 आलं. 100 100 आर बरोबर 1100 किती आलं तुमचं? 60 आलं. 60. दोघांची ऍडिशन करा. दोघांची ऍडिशन केली किती आली? 145 आर बरोबर 1100 किती आलं? 60 आलं. राजा भाग द्या 5 न. 5 1 5 5 2 10. राहिले किती रे? 4 बरोबर का? 5 9 45. राजा 5 2 10. राहिला 1. 5 त्रिक 15. राहिला 1. 5 2 10. हा काही तर मगा चुकला असेल. 29 आर बरोबर 200 किती आलं? 32 आलं. 32. राजा चला 29 8 करा कारण 29 पाडा म्हणावं लागेल. 8 9 72. हातच्याला 7 खाली 2. राजा 8 2 16. 16 आणि तुमचे 7 किती आले? 23 आले. 23. 29 1 29. 29 8 232 आलं बेटा. आर जो आला ना आर तो किती आला तुमचा? 8% आला. 8%.
8% आला का चेक करून घ्या, मागा काहीतरी चुकलं असेल. हा 15 त्रिक 45, हा 75 झालं, बरोबर बरोबर. हा 75 झालं, बरोबर. त्याच्यामुळे ते कॅल्क्युलेशन चुकलं, बरोबर. ठीक आहे, ते कॅल्क्युलेशन सोडून दिलं मी. मी शून्याला शून्य डायरेक्टली कॅन्सलच करून टाकले. इथले इथं उडवलं सगळं, लक्षात ठेवा. समजण्यासाठी मी पुढे गेलतो, पण मी इथले इथं उडवलं. आता इथं 45 आलं, इथं 100 आलं, दोघाच्या ॲडिशन 145, 1160, 5 ने भाग दिला, इकडे 29, इकडे 232 आलं. 29 8 232 आलं. व्याजाचा दर 8% आला, 8% आला का चेक करा. व्याजाचा दर 8% राजा. चला जाऊया का पुढं. पुढचा प्रश्न 9वा. 12% दराने 6,000 रुपये मुदलाची 8 वर्ष मुदतीत जेवढे व्याज मिळते तेवढ्याच रकमेवर तेवढेच व्याज 6 वर्ष मुदतीत मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल विचारले. तेवढंच व्याज म्हटलेलं आहे. तेवढंच व्याज जर म्हटलं असेल राजा तुला, तेवढंच जर व्याज म्हटलं असेल तर दोन फॉर्म्युले मी सांगितले बेसिक मध्ये. दोन फॉर्म्युले बरोबर मध्ये लिहायचे. दोन फॉर्म्युले बरोबर मध्ये लिहायचे राजा. हे पहिलं व्याज आणि हे पण व्याज लक्षात ठेवा. ते कसं असतं, सेम असतं राजा, सेम असतं. कसं असतं तुमचं, सेम असतं राजा, सेम. कसं असतं तुमचं, सेम असतं राजा. ओके. मला सांगा, एक दशादशे 12% दराने 6,000 रुपये मुदलाची. पहिल्यांदा 6,000 रुपये मुद्दल आहे राजा, बरोबर का. किती टक्के दराने, 12% दराने राजा. गुणाकारामध्ये कालावधी किती आहे तुमचा, 8 वर्ष राजा. छेदामध्ये किती आलं, 100 आलं, 100. पुढं काय म्हणतंय, ह्या मुदतीत जेवढं व्याज मिळते ना, मला सांग 6,000वरती 12% दराने 8 वर्षाचं काहीतरी व्याज मिळेल का नाही मला सांगा. मिळेल. हे कॅल्क्युलेशन आता मिळेल, ते व्याज मिळेल. एवढंच व्याज ना, हे एवढंच व्याज म्हणते, बरोबर राजा. हे सगळं व्याज आलं, एवढंच व्याज म्हणते. तेवढ्याच रकमेवरती रक्कम तेवढीच आहे, म्हणजे 6,000 आहे राजा. तेवढ्याच रकमेवरती तेवढ्याच रकमेवर तेवढेच व्याज, म्हणजे तेवढंच व्याज किती वर्ष मुदतीत, 6 वर्ष मुदतीमध्ये मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवायला पाहिजे. म्हणजे काय करा, R2 काढून घ्या. व्याजाचा दर किती काढा अगोदर, नंतर किती वाढवायचं तो बघूया. छेदामध्ये किती आलं, 100 राजा. 100ला 100 काय झालं, कॅन्सल झालं. 6,000ला 6,000 काय झालं, कॅन्सल झालं राजा. भाग द्या, 6 एके 6, 6 दोन्ही किती आलं, 12 राजा. 8 दोन्ही किती आलं, 16. 16 बरोबर काय आला, R2 आला, R2. तेवढंच व्याज 6,000 रुपये वरती 6 वर्षासाठी घेण्यासाठी आपल्याकडे R2 जो आहे ना, म्हणजे व्याजाचा दर आहे, तो व्याजाचा दर किती पाहिजे, 16 पाहिजे, 16 राजा. तर तेवढंच व्याज घेऊ शकतो आपण 6,000 वरती 8 वर्षाचं 12% दराने. मग व्याजाचा दर कितीने वाढवला, पहिला 12 होता, आता 16 झाला राजा. 16 वजा 12 करा, किती आलं तुमचं, 4% आलं, 4%. 4%नी व्याजाचा दर वाढवावा लागेल. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. क्लिअर का रे बाबा, हे समजलं का. हा गणित हे गणित समजलं का मला सांगा एकदा. हा चला, सेम असं आलं की सोडवा. जर काय म्हटलं ना, लक्षात ठेवा की तेवढंच व्याज येते, व्याज सेम येत असेल तर दोन फॉर्म्युले काय करायचे असायचे, बरोबर चिन्हामध्ये टाका, किंमत टाका, तुम्हाला उत्तर मिळून जाईल राजा. चला पुढं. दशादशे 12% दराने 4,800 मुदलाचे 5 वर्ष मुदतीत जेवढे व्याज मिळेल तेवढेच व्याज तेवढ्याच रकमेवर 3 वर्ष मुदतीत मिळवण्यासाठी व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल म्हटलं.
किती आलं 6. मला सांगा किती आहे रे बाबा 4800 रक्कम आहे. व्याजाचा दर किती आहे 12% बेटा. कालावधी किती आहे 5 वर्ष. छेदामध्ये किती आलं 100 आलं. मुदतीत जेवढं व्याज मिळेल ना, आता हे सगळं कॅल्क्युलेशन केले की तुम्हाला व्याज मिळून मिळेल तेवढेच व्याज, म्हणजे एवढंच व्याज आपल्याला घ्यायचं आहे. तेवढेच व्याज तेवढ्याच रकमेवर म्हणतंय. रक्कम 4800 ठेवायची राजा. गुणाकारामध्ये मुदत किती ठेवायची तुम्हाला 3 वर्ष ठेवायचे आहे. आणि तुम्हाला म्हटलं व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल. अगोदर दर काढा नंतर वाढूया आपण. म्हणजे काय आला तुमचा R2 काढून घ्या अगोदर R2. छेदामध्ये किती आलं 100 आलं राजा. 100 ला 100 कॅन्सल झालं तुमचं. 4800 ला 4800 कॅन्सल झालं. 3 एके 3 3 चो किती आलं 12. 4 पंचे किती आलं 20 आलं राजा. 20 बरोबर काय आलं तुमचं R2 आलं R2. म्हणजे तेवढंच व्याज, म्हणजे 4800 वरती 12% दरानं 5 वर्षामध्ये जेवढं तुम्हाला व्याज घ्यायचं आहे ना, तेवढं जर व्याज घ्यायचं असेल 3 वर्षामध्ये तेवढ्याच रकमेवरती, तर व्याजाचा दर किती पाहिजे 20% पाहिजे. 20% राजा. मग कितीने वाढवावा लागला 12% वरून 20% गेला राजा. 12% होता 12% वरून 20% गेला राजा. बरोबर का रे. 3 चोक 12 20% गेला राजा. म्हणजे वाढला किती न 8%. वाढला 8%. 8% वाढवावं लागेल. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. 8% वाढवावं लागेल राजा. 8%. आता ह्याला शॉर्टकट मध्ये तुम्ही स्वतः बनवू शकता. कसं बनवू शकता. रक्कम तेवढीच आहे. व्याजाचा दर तुम्हाला विचारलं कितीने वाढवावं लागेल. कालावधी वेगवेगळा आहे राजा. तर रक्कम लिहायची नाही 100 लिहायचं नाही राजा. पहिलं 12 गुणाकारामध्ये किती करायचं 5. व्याजाचा दर 12 आहे. कालावधी 5 वर्ष आहे. आणि दर वाढवायचा 3 गुणाकारामध्ये कालावधी R2 काढून घ्यायचा. 3 चोक 12 4 पंचे किती आलं 20 राजा. 20 बरोबर R2 आला. मग तुम्ही दोघांचे R12 R1 आणि R2 ची वजाबाकी करू शकता. किती टक्के आलं तुमचं 8%. 8%. हे प्रॅक्टिस ना तुम्ही शॉर्टकट स्वतःच्या स्वतः बनवू शकता. पण हे तुम्हाला जास्तीत जास्त गणित तुम्हाला डेली प्रॅक्टिस करावी लागतील राजा. चलो आगे. दोन वेगवेगळ्या बँकेकडून प्रत्येकी 15,000 रुपये मुदलावर 2 वर्ष मुदतीत मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक 45 रुपये आहे. तर दोन बँकाच्या व्याजदरातील फरक किती. दोन बँकाच्या व्याजदरातील फरक विचारला. याचा अर्थ राजा दोन्ही बँकेचा व्याजदर हा कसा आहे वेगळा आहे. चला पहिल्या बँकेकडून किती घेतले रे 15,000 रुपये घेतले आपण. पहिल्या बँकेकडून किती घेतले 15,000 रुपये घेतले. किती वर्ष मुदतीसाठी 2 वर्ष मुदतीसाठी राजा. व्याजाचा दर किती आहे माहित नाही. R1 मानला. छेदामध्ये किती आलं 100 आलं राजा 100. दुसऱ्या बँकेकडून किती घेतलं रे बाबा 15,000 रुपये घेतले. किती कालावधीसाठी 2 वर्षासाठीच राजा. व्याजाचा दर किती आहे माहित नाही. R2 मानला R2. कारण दोन व्याजातील फरक विचारलाय म्हणजे दोन्ही बँकेचा व्याजदर जो आहे ना तो व्याजदर वेगळा असणार राजा. आणि छेदामध्ये किती आलं तुमचं 100 आलं 100. आणि व्याजातील फरक म्हणते दोन्ही व्याजातील फरक दोन्ही बँकेच्या व्याजातील फरक जो आहे ना तो किती रुपये रे राजा 45 रुपये 45. आपल्याला सगळं जे खेळायचं ना लक्षात ठेवायचं हे एसआयच्या फॉर्म्युल्यानुसारच जायचं राजा. म्हणजे जास्त डोक्याला ताण पडणार नाही आपल्या. ही ट्रिक्स आठवा ती ट्रिक्स आठवा एवढं काय हे आठवायची वेळ लागणार नाही. लक्षात ठेवा तुम्हाला फक्त एसआयचा फॉर्म्युला वापरायचा आहे. जे सांगितलं त्या पद्धतीने फक्त टाकायचं. व्याजातील फरक म्हणलं की दोन फॉर्म्युले वजाबाकीमध्ये टाकायचे बस. आता काय करायचंय तुम्हाला छेद समान आहे एकदाच लिहून टाका बस. छेद समान आहे किंवा तुम्ही इथं कॅन्सल करू शकता. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल झाले. 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल झाले. 15 दोन्ही किती आलं रे राजा 30 आलं 30. वरचा शून्य 300 R1 आला वजा 15 दोन्ही किती आलं रे तुमचं
30 आलं 30, वरचा 0 आला, ह्या काय आला तुमचा R2 आला R2 राजा. बरोबर इकडे किती आलं 45 आलं 45. बरोबर का रे? कॉमन काय बाहेर निघते बघा इकडं. कॉमन, एक मिनिट, फरक बरोबर आहे का एकदा चेक करू द्या. फरक बरोबर आहे का चेक करू द्या. हा फरक बरोबर आहे. चला 300 इथं 300 इथं 300, कॉमन काय निघलं बाहेर 300 निघलं राजा. कंसामध्ये काय राहिलं R1 वजा R2 राहिला राजा R2. आणि बरोबर किती आलं 45 आलं 45. बरोबर ना. मग आपल्याला R1 आणि R2 मधला फरक विचारलाय, दोन्ही व्याजातील फरक विचारलाय. बरोबर किती आलं 45. 300 गुणाकाराला इकडे कशाला जाईल भागाकाराला जाईल. भाग द्या 15 त्रिक 45. 15 त्रिक 45, 15 दोन्ही किती आलं 30 आलं राजा. 3 छेदामध्ये किती आलं 20 आलं राजा 20. R1 आणि R2 मधला फरक जो आला ना तो फरक किती आला 3/20. पर्यायमध्ये दिसतंय का कुठं नाही, सगळं डेसिमल मध्ये. मग भाग द्या 20 एके 20, 20 शून्य शून्य राजा, वरचा शून्य घेतला पॉइंट दिला, 20 एके 20 राजा. राहिले किती रे 10, वरचा शून्य घेतला, 20 किती आलं 100, शून्य पॉइंट किती आलं 15% आलं. दोन्ही बँकेच्या व्याजदरातील फरक जो आला ना तो दोन्ही बँकेच्या व्याजदरातील फरक किती आला 0.15% आला का चेक करून घ्या. ह्याला तुम्ही तुमच्या परीने हे तुम्हाला शॉर्टकट करू शकता राजा. ही कॅल्क्युलेशन तुम्ही कमी करू शकता. हे स्टेप करायची गरज नाही. 300 कॉमन येतं आपल्याला माहिती आहे राजा. डायरेक्ट 45 ला 300 न भागायचं, म्हणजे 45 ला काय करायचं 300 न भागा, तुमचं उत्तर किती येईल 0.15 येईल 15. जाऊया करे पुढे. चला पुढचा प्रश्न. 4 वर्ष मुदतीत 3500 रुपये मुदलावर मिळणारे सरळ व्याज हे 2700 रुपये मुदलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 224 ने जास्त आहे, तर व्याजाचा दर काय म्हणलंय जास्त आहे, म्हणजे दोन्ही व्याजातला फरक दिलाय राजा, तर व्याजाचा दर विचारलेला आहे. जमतंय का रे? 4 वर्ष मुदतीत 3500 मुदलावर मिळणारे सरळ व्याज हे 2700 मुदलावर मिळणाऱ्या व्याजापेक्षा 224 न जास्त आहे, म्हणजे दोन्ही व्याजातील फरक जो आहे तो 224 रुपये. मग दोन फॉर्म्युलेल्या पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन, छेदामध्ये किती आलं बेटा 100 आलं 100, वजा पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन, छेदामध्ये किती आलं राजा 100 आलं 100, आणि दोन्ही व्याजातला फरक म्हणते 224 आहे राजा. चला पहिली रक्कम किती आहे 3500 आहे ना 3500 राजा. 4 वर्ष मुदतीत म्हणतंय, तर व्याजाचा दर विचारलाय राजा. व्याजाचा दर दोन्हीकडे पण सेमच असणार. कालावधी जो आहे ना तो कालावधी 4 वर्ष राजा. छेदामध्ये किती आलं 100 आलं राजा, वजा पी दुसरा किती आहे रे 2700 आहे राजा. गुणाकारामध्ये आर सेमच आहे, आर काढायचा राजा. कालावधी किती आहे तिकडं 4 वर्षच आहे राजा, सेमच आहे तुमचा सेम. छेदामध्ये किती आलं 100 आलं राजा. दोन्ही व्याजातील फरक किती आहे 224 आहे राजा. 2 शून्याला 2 शून्य उडवले, 2 शून्याला 2 शून्य उडवले राजा. चला इथं किती आलं 35 चोक करा, 4 25, हातच्याला 2 खाली 0 राजा. 4 त्रिक 12, 12 2 किती आले 14, 140 आर आलं. 140 आर वजा 7 चोक 28, हातच्याला 2 खाली 8 आला राजा. 4 दोन्ही किती आले 8, 8 2 किती आलं 10, 108 आलं. 108 आर बरोबर किती आला 224 आला राजा. आता मला सांगा या दोघांची वजाबाकी करा. 140 मधून 108 गेला राजा, तर किती आलं तुमचं 32 आर आलं 32 आर. बरोबर का रे? बरोबर 200 किती आलं 24 आलं बेटा. मग आता काय करायचं तुला भाग द्यायचाय. कशाला भाग द्यायचाय 32 ने इकडे भाग द्यायचा राजा. भाग दे 32 2 भाग देतो. 32चा पाडापाठ नसेल तर 32 आर बरोबर किती आलं 224.
बे एक बे बे सक्क 12, बे एक बे एक बे दोन्ही किती आलं? 4 आलं राजा, 4. भाग जातोय का बघा तुमचं. तरी पण कळत नसेल तर भाग द्या पुन्हा. बे 8 16, बे 5 10, राहिला 1, बे सक्क 12, 8 7 56 आला. 8 7 56 म्हणजे आर बरोबर किती आला तुमचा? 7% आला का चेक करून घ्या. आर बरोबर 7% आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक किती आला? 4 आला. 4 राजा आला का चेक करून घ्या राजा. जाऊया करे पुढं. चला पुढचा प्रश्न, 13वा प्रश्न. दशादशे 15% दराने 1600 रुपये मुदलाचे 8 वर्ष मुदतीत जेवढे व्याज मिळते तेवढेच व्याज तेवढ्याच रकमेवर 10 वर्ष मुदतीत मिळवण्याचा व्याजाचा दर कितीने वाढवावे लागेल विचारले. काय म्हणलं रे? दशादशे 15% दराने 1600 रुपये मुदलाचे 8 वर्ष मुदत जेवढे व्याज मिळते तेवढंच व्याज घ्यायचं आपल्याला. मी सांगितलं जेवढं तेवढंच व्याज घ्यायचं असेल तर पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये 100, पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन छेदामध्ये 100 बरोबर लिहायचं, कारण तेवढंच व्याज आहे. पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन छेदामध्ये किती आलं बेटा? 100 आलं. 100. आपली रक्कम 1600 रुपये आहे. 1600 रकमेवरती दर आहे 15%. किती वर्ष मुदतीसाठी? 8 वर्ष मुदतीसाठी. छेदामध्ये किती आलं बेटा? 100 आलं. हे व्याज येईल. हे व्याज काय आलं? 1600 रुपयावरती 15% दराने 8 वर्षाचं व्याज आलं. तेवढंच व्याज घ्यायचं आपल्याला. हेच व्याज घ्यायचं आहे. हे व्याज काय सांगितलंय? तेवढ्याच रकमेवर रक्कम 1600 ठेवायची राजा. कालावधी मात्र वर्ष बदलायचा आहे. 15 वर्षाचा कालावधी आपल्याला 10 वर्ष करायचा आहे. आणि मग म्हणलं व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल? R2 काढून घ्या. छेदामध्ये किती आला बेटा? 100 आला. 100 म्हणजे तेवढंच व्याज जर 10 वर्षामध्ये घ्यायचं असेल तर R2 किती असेल तो अगोदर काढून घ्या. नंतर किती वाढला दर तो आपण बघूया. 2 शून्याला 2 शून्य गेले राजा, किंवा 100ला इथलं 100 गेलं, 1600ला इथलं 1600 गेलं. भाग द्या इथं. आता कितीनं भाग जाईल तुमचा? 5ने. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, बे एक बे चौक 8, 4 त्रिक किती आलं रे? 12 आलं. 12 12 बरोबर किती आलं? R2 आला. R2. प्रश्न काय विचारला? व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल? व्याजाचा दर कितीने वाढवला रे? 15चा किती झाला आपला? 12 झाला. 15चा 12 झालेला आहे राजा, म्हणजे आपला 3 ने वाढवला. कितीने वाढवला? 3 ने वाढवला का चेक करून घ्या. कितीने वाढवावा लागेल म्हणलेला आहे? 3 वर्षांनी वाढवावं लागेल. 3 वर्षांनी वाढवावं लागेल रे. का कमी केला? काय प्रश्न केलाय रे? मुदती व्याजाचा दर कितीने वाढवावा लागेल? मागची गणित काय होते? एक मिनिट. 15 होता ना व्याजाचा दर? इथं वाढवावा लागेल, कॅन्सल करा. दर किती असं विचारा. वाढवावा लागेल, पर्याय नाही. तर एक काम करा, प्रश्न बदला. व्याजाचा दर किती असं करा. व्याजाचा दर किती? व्याजाचा दर किती असं करा फक्त, म्हणजे उत्तर तुमचं 12 येईल. 12 राजा.
पर्याय क्रमांक किती येईल तुमचा 2 येईल 2. प्रश्न चेंज करा थोडासा. चला पुढचा प्रश्न. अमोलने 2,500 रुपये दीपकला 2 वर्ष मुदतीसाठी, 4,000 रुपये पांड्याला 3 वर्ष मुदतीसाठी व्याजाने दिले. त्याला दोघांकडून एकूण 1,275 रुपये सरळ व्याज मिळाले. तर व्याजाचा दर काय म्हणलेला आहे राजा? अमोलला रक्कम दिली, किती दिली? 2,500 रुपये रक्कम दिली राजा. किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी राजा. बरोबर का रे? व्याजाचा किती दराने दिली माहित नाही, आर तसाच मानला. छेदामध्ये किती आहे तुमचं? 100 आहे. 100 हे 2500 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये आर छेदामध्ये 100 आलं. हे म्हणजे काय आलं? दीपककडून मिळणारं व्याज आलं राजा. आता पांड्याकडून किती व्याज मिळणार ते काढूया. त्या पांड्याला रक्कम किती दिली? 4,000 दिली राजा. किती वर्षासाठी दिली? 3 वर्षासाठी दिली. व्याजाचा दर किती? आर आहे. छेदामध्ये किती आहे तुमचं? 100 आहे. हे दीपककडून मिळालेले व्याज, हे पांड्याकडून मिळालेले व्याज आणि दोघांकडून मिळालेले व्याज जे आहे ते व्याज किती आहे रे? 1,275 आहे. 1,275. इथं 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल केली तर चालेल का? बघा चालतात राजा. इथं 2 शून्याला इथली 2 शून्य गेली, 2 शून्याला इथली 2 शून्य गेली राजा. 25 दोन्ही किती आलं? 50 आलं. 50 आर अधिक तुमचं 4 त्रिक 12 120 आर राजा. बरोबर किती आलं? 1,275 आलं. 1,275. दोघांची ऍडिशन केली, 50 आणि 20 किती आले? 70. 170 आर बरोबर राजा. 1200 किती आलं? 75 आलं. 75. आता भाग द्या 5 ने. 5 ने भाग दिला. 5 त्रिक 15 राहिला 2. 5 किती आलं रे? 20 आलं राजा. 20. ओके. चला इथं भाग द्या. 5 दोन्ही 10 राहिले 2. 5 5 25 राहिले 2. 5 5 25 राजा. तर राहिले इथं किती? 34 आर राहिले राजा. 34 आर बरोबर आहे करे? बघा रे. 5 न 5 त्रिक 15 राहिले 2 आणि 5 20 बरोबर आहे राजा. चला आर काढायचा. आर बरोबर 255. छेदामध्ये किती आलं तुमचं? 34 आलं राजा. 34. आता ह्याला भाग द्या. 34च्या पाड्यात बघा आता. चोक करा. चोक 4 इन चोक 16 4 त्रिक 12 आणि किती आलं? 13 राजा. 13. 8 करतो. 8 चोक 32 8 त्रिक 24 24 25 26 27 आलं. 200 किती येतं रे? 72. 272 पुढे जाते. याचा अर्थ 7चा भाग बसेल. 7 चोक 28 7 त्रिक किती आलं रे? 21 21 आणि 2 किती आलं? 23. 238 आलं. मग 34 एके 34 34 सत्ता 238 आलं. 255 मधून 238 गेले राजा. राहतात किती बघा? 238 आहे रे राजा. 5 तसं हातच्या उसना घेतला 15 झाले. 1 राहिला इथं. 1 मिनिट. 255 मधून 238 घालवायचं आहे. बरोबर ना? चला 5तून 8 जात ना. हातच्या उसना घेतला 15. 15तून 8 गेला राहिला 7. 4तून 3 गेला 1 आणि 0 किती राहिले? 17. वरचा 0 घ्या. बरोबर का रे? वरचा 0 घेतला. पॉइंट दिला. 34 5 5 चोक 20 5 त्रिक 15 2 किती आलं? 17.5 आले. 7.5 आला का चेक करून घ्या. व्याजाचा दर 7.5 आला का चेक करून घ्या. व्याजाचा दर 7.5 आला पाहिजे राजा. आलं का रे? म्हणजे त्या अमोलने त्या दोघांना कुठल्या दराने रक्कम दिलती? 7.5% दराने रक्कम दिलती. 15वा प्रश्न. दशादशे 6% दराने सरळ व्याजाने 2 बँकांमध्ये समान रक्कम अनुक्रमे 3 वर्ष आणि 5 वर्ष मुदतीसाठी ठेवली. जर त्यांच्या व्याजातील फरक 400 रुपये असल्यास प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली होती? म्हणजे रक्कम सेम आहे.
रक्कम सेम असणार 100%. पी गुणाकारामध्ये राजा पहिल्या बँकेमध्ये पी रक्कम ठेवूया, दर किती आहे 6% आहे. किती कालावधीमध्ये ठेवायचा आहे? 5 वर्षाच्या किंवा 5 वर्षाच्या कालावधीमध्ये ठेवूया. पहिल्या बँकेमध्ये पी रक्कम ठेवली 6% दरानं 5 वर्ष मुदतीसाठी, मला काहीतरी व्याज मिळणार, लक्षात ठेवा. बरोबर का रे? मी पीच रक्कम दुसऱ्या बँकेमध्ये ठेवतो 6% दराने, किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. ह्या पण बँकेमध्ये मला व्याज मिळेल. पहिल्या बँकेमधलं 5 वर्षाचं व्याज, मला दुसऱ्या बँकेतलं 3 वर्ष 6%चं व्याज, यांच्या व्याजामधला जो फरक मिळालेला व्याज आहे, त्यांच्या व्याजातला फरक किती आहे बेटा? 400 आहे, 400. मग आता साहेब पंच किती आलं? 30 आलं, 30 पी आलं राजा. साइन त्रि किती आलं? 18 पी आलं राजा. वजा करायचं, वजा आहे. छेद समान आहे, एकदाच लिहिला. बरोबर किती आलं बेटा? 400 आलं, 400. हा 100 भागाकाराला इकडे गुणाकाराला जाईल. 400 गुणाकारामध्ये किती आलं? 100 आलं राजा. 30 वजा 18 केलं तर किती आलं तुमचं? 12 आलं, 12. 12 पी आलं, 12 पी. बरोबर का रे? 12 पी. साइन त्रिक 18, 3 वर्ष आहे ना तुमचं. ठीक आहे, चला आता भाग द्या. भाग दिला इथं कितीनं भाग जाईल रे बाबा तुमचा? 4. 4 त्रिक आले 12. काय चुकलं का रे? काय चुकलं का मला सांगा. हा व्याजाचा दर 8% करा. इथं दर आहे ना 8%, तरी म्हणलं भाग का जाईना. 8% करा. व्याजाचा दर 8% करा रे, 8%. व्याजाचा दर 8% करा. व्याजाचा दर जो आहे ना तो 8% करा. 6च्या जागी 8 करा. 8%. 8 आणि 8, चला. 8 पंचे किती आलं? 40 पी आलं. वजा 8 त्रिक किती आलं? 24 पी आलं. बरोबर काय येणार? 400. छेद समान आहे, इकडे एकदाच लिहिला, गुणाकाराचं भागाकाराचं गुणाकाराला जाईल राजा. 40 मधून 24 गेला, किती आलं रे बाबा? 16 आलं, 16. बरोबर करे? 16 पी बरोबर किती आलं? 400 गुणाकारामध्ये 100 आलं, 100. चला, 4 इंचो किती आलं? 16 आलं. 4 एके 4, पुन्हा 4 एके 4, 4 दोन्ही 8 आलं राजा, राहिला 2. 4 पंच किती आलं? 20. पी बरोबर 25 वरती 2 शून्य आले राजा. म्हणजे प्रत्येक बँकेमध्ये किती रक्कम ठेवली होती? 2500. पर्याय क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का? चेक करा. व्याजाचा दर आहे तो 8% करा. 8%. ते 6% म्हणले की चुकते, भागच जात नाही ना. 8% करा. चुकलंय तो, टायपिंग मिस्टेक आहे. चलो, क्लिअर का रे बाबा? अशा पद्धतीने तुम्ही मुद्दल काढू शकता. आता डायरेक्ट सोडवायचं असेल तर सांगितलं की, डायरेक्ट सोडवायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? डायरेक्ट जर तुम्हाला सोडवायचं असेल बेटा, तर काय करू शकता तुम्ही? तर तुम्हाला मुद्दल काढायचे आहे. बरोबर का रे? मुद्दल काढायचे आहे. मुद्दल काढण्यासाठी तुम्हाला व्याजातील फरक 400 आहे. 400 गुणाकारामध्ये 100 करायचं आहे. छेदामध्ये काय येणार तुमचं? व्याजाचा दर किती टक्के? 8%. गुणाकारामध्ये कालावधी किती आहे? 3 आणि 5 आहे, म्हणजे 3 वजा 5 किंवा 5 वजा 3 करा. किती आलं तुमचं? 2 आलं. बे एक बे, बे दोन्ही 4, बे शून्य शून्य, बे शून्य शून्य राजा. 8 एके 8, 8 दोन्ही 16, राहिले किती? 4. 8 पंचे 40. 25 आणि 100चा गुणाकार केला राजा, तर किती आलं तुमचं? 25 आलं, 25. तुम्ही अशा पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकता शॉर्टकट मध्ये राजा, काही प्रॉब्लेम नाही. हे बेसिक तुम्हाला क्लिअर झालं ना? हे बेसिक क्लिअर झालं की आपल्याला मांडणी कशी केली, नुसतं शॉर्टकट असं मांडले त्याला अर्थ राहणार, परीक्षेमध्ये ध्यानातच राहणार नाही ते तुमच्या. त्यामुळे तुम्ही हे सारखी प्रॅक्टिस केली की परीक्षेमध्ये ऑटोमॅटिक तुमचा मेंदू इकडे चालेल, लक्षात ठेवा. चला पुढं. कालावधी 7 वर्षांनी वाढवला तेव्हा 600 रुपये रकमेवर सरळ व्याज 8400 ने वाढते, तर व्याजाचा दर काय विचारलाय तुम्हाला?
कालावधी 7 वर्षांनी वाढवलाय, बरोबर का रे? 600 रक्कम आहे, व्याजाचा दर काय विचारले, दर काढायचंय तुम्हाला. व्याजातील फरक किती आहे रे तुमचा? व्याज कितीने वाढले? सरळ व्याज 8400 वाढले राजा, बरोबर का रे? गुणाकारामध्ये किती आलं तुमचं? 100 आलं राजा, 100. एकदम मागाची शॉर्टकट तीच वापरायची राजा आपल्याला. मला सांग मुद्दल किती आहे तुझी? 6000 आहे, 6000 आहे ना. गुणाकारामध्ये कालावधी जो आहे ना, कालावधी तो किती वर्षांनी वाढवलाय? 7 वर्षांनी वाढवलाय. म्हणजे कालावधी मधला फरक जो आहे तो फरक किती आला? तो 7 आला, 7. बस आता याला भाग द्यायचा आहे. 2 शून्याला 2 शून्य गेला, 1 शून्याला 1 शून्य गेला राजा. चला भाग द्या. 12 साती किती आलं? 84 आलं. 6 एके 6, 6 दोन्ही 12 आलं राजा. दर बरोबर किती आला? 2 ला 10 ने गुणला, म्हणजे 2 गुणाकारामध्ये 10 केला तर किती आला तुमचा? 20% आला, 20%. व्याजाचा दर 20% आला का? चेक करून घ्या. व्याजाचा दर 20% आला का? चेक करा. हे तुम्हाला जे बेसिक सांगितलं होतं ना, ते बेसिक लक्षात ठेवा. कुठलं बेसिक? हे बेसिक. दर काढायचा, मुद्दल काढायचे, हे वापरू शकता तुम्ही. हेच मी इकडं शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे. हे जे तुम्हाला फॉर्म्युले लिहिले ना, तेच मी इकडे शॉर्टकट मध्ये लिहिले, तुम्ही हे वापरू शकता, काही हरकत नाही. आलं का रे? चेक करा. 16/20. चला पुढचा प्रश्न. एका रकमेवरती 8 वर्षाचे सरळ व्याज 47,500 आहे. पहिल्या 5 वर्षासाठी व्याजदर 10%, पुढील 3 वर्षासाठी व्याजदर 15% तर मुद्दल काय म्हणते? मुद्दल 8 वर्षाचं एकत्रित व्याज दिलेलं आहे तुम्हाला. 8 वर्षाचं एकत्रित व्याज दिलेलं आहे राजा. पहिले 5 वर्षाचं व्याज आणि 3 वर्षाचं व्याज, व्याजदर मात्र वेगळं आहे, पण एकत्रित व्याज 47,500 रुपये दिलेलं आहे तुम्हाला. एक मिनिट सिटू, दादा शिकतोय, शांत बस. तू तिकडे मोबाईल बघू. सिटू नंतर झालं की 1 गणित राहिले, नंतर चल गो. झालं का रे? मला सांगा किती आहे रे बाबा? 47,500 रुपये 8 वर्षाचं सरळ व्याज आहे. गुणाकारामध्ये किती करायचं असतं? 100. मी शॉर्टकट मध्ये लिहितो आता राजा. ओके, किती वर्षाचं आहे? 8 वर्षाचं एकत्रित. पहिल्या 5 वर्षासाठी राजा, पहिल्या 5 वर्षासाठी व्याजदर किती आहे? 10% आहे राजा, 10%, बरोबर का? पुढील 3 वर्षासाठी व्याजदर किती आहे तुमचा? 3 गुणाकारामध्ये 15% राजा. अधिक करा. अधिक का अधिक करायचं आहे? राजा तुला एकत्रित व्याज मिळालेलं आहे, एकत्रित व्याज आहे, लक्षात ठेवायचं. आणि तुला काय निघेल? मुद्दल निघेल, मुद्दल राजा. चला इथं 47,500 गुणाकारामध्ये 100. हे मी काय केलं माहिती का? 2 फॉर्म्युले एकत्र केले ना, त्याचं पडदिशी मी शॉर्टकट बनवले राजा. तेच मी इथं शॉर्टकट बनवलंय. छेदामध्ये किती आलं? 10 5 50 आलं राजा, आणि 15 3 किती आलं? 45. 50 आणि 45 ची ऍडिशन केली, किती आली? 95 आली, 95 राजा. चला भाग देऊया आपण इथं. 5 ने भाग जाईल. 5 9 किती रे? 45,
बरोबर का? डायरेक्ट भाग जातोय का एकदा चेक करा. 95 गुणाकारामध्ये 5, 5 5 25, 5 9 45 आणि 2 किती आलं 47 जातोय. 95 1 95, 95 5 475 राजा. मग 5 वरती शून्य किती राहिले 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4. मुद्दल 50,000 आली का चेक करा. पर्याय क्रमांक 1. मुद्दल 50,000 आली का चेक करा. तोच मी फॉर्म्युला इकडे शॉर्टकट मध्ये मांडला, डायरेक्टली घेतला. लक्षात ठेवा. मी ते एकदम प्रॅक्टिस केली की येतं लक्षात ठेवा. नसेल तर तुम्ही एकत्रित टाकू शकता. लक्षात ठेवा. कसं टाकू शकता. PRN छेदामध्ये 100, PRN छेदामध्ये 100, दोघांमध्ये अधिक करू शकता. का अधिक करू शकता? कारण एकत्रित व्याज आहे 47,500. चला यानुसार तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एक सावकार एका व्यक्तीला 400 रुपये 3 वर्षासाठी, दुसऱ्या व्यक्तीला 500 रुपये 4 वर्षासाठी उधार दिले. दोघांकडून त्याला 160 रुपये व्याज मिळाले, तर व्याजाचा वार्षिक दर काय म्हणता येते? झालं का रे? मला सांगा. एक सावकार एका व्यक्तीला 400 रुपये 3 वर्षासाठी, दुसऱ्या व्यक्तीला 500 रुपये 4 वर्षासाठी देतो. दोघांकडून त्याला किती मिळाले? 160 मिळाले. दोघांकडून त्याला 160 मिळाले. 160 गुणाकारामध्ये किती करायचं? 100 करायचं राजा. 160 गुणाकारामध्ये किती करा? 100 करा राजा. 100 छेदामध्ये किती रे बाबा? 400 रुपये रक्कम आहे. दर काढायचा ना आपल्याला, दर काढायचा आहे दर राजा. ओके. 400 रक्कम आहे किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. 500 रक्कम आहे किती वर्षासाठी? 4 वर्षासाठी. एकत्रित व्याज मिळालंय म्हणजे एकत्र करा, म्हणजे बेरीज करा राजा. 160 गुणाकारामध्ये 100, छेदामध्ये किती आलं? 4 त्रिक 12 आले, म्हणजे आले 1200 राजा. 5 चोक 20, 20 म्हणजे आले 2000 बेटा. दोघांचे ऍडिशन कर. 160 गुणाकारामध्ये 100 तसंच राजा. छेदामध्ये 2000, हजार किती झाले रे तुमचे? 3 वरचे 2, 3200 झालं. 3200. 2 शून्याला 2 शून्य उडवले. 16 1 16, 16 0 0, 16 दोन्ही किती आलं? 32. बे 1 बे बे 5 10. व्याजाचा दर 5% आला का चेक करून घ्या. व्याजाचा दर 5% आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. हेच तुम्ही कसं मांडू शकता? हेच तुम्ही मांडू शकता पी गुणाकारामध्ये आर गुणा. तेच मी शॉर्टकट बनवलंय राजा, त्यामुळं तुम्ही जम्बलिंग होऊ नका. पी गुणाकारामध्ये आर गुणाकारामध्ये एन, छेदामध्ये किती? 100 राजा. दोघांकडून एकत्रित व्याज मिळाले आहे. किती मिळालं? 160 रुपये मिळाले. पहिल्याला किती दिले रे? 400 रुपये दिले. किती वर्षासाठी? 3 वर्षासाठी. किती टक्के दराने? आर दराने. छेदामध्ये किती आलं? 100 राजा. अधिक दुसऱ्याला किती दिले रे? 500 दिले. किती टक्के दराने? 8 टक्के दराने. कालावधी किती रे बाबा? 4 वर्ष राजा. छेदामध्ये किती? 100. आणि दोघांकडून मिळालं व्याज किती? 160 बेटा. 2 शून्य 2 शून्य गेले, 2 शून्य 2 शून्य गेले. 4 त्रिक किती आले रे राजा? 12 आर. अधिक 5 चौक किती आलं रे राजा? 20 आर. बरोबर किती आलं? 160 राजा. 12 आणि 20 किती आले? 32. 32 आर बरोबर किती आले रे बाळा? 160. 16 1 16, 16 0 0, 16 दोन्ही किती आलं? 32. बे 5 10. आर बरोबर जो आला ना, तो आर किती टक्के आला? 5% आला. 5%. हेच मी शॉर्टकट इकडे बनवले. लक्षात ठेवा.
म्हणजे वेळ जायचं जातो ना आपला बिनकामाचा, हे मांडण्यात लक्षात ठेवा. त्यासाठी मी शॉर्टकट गेले. क्लिअर का रे बाबा? आजचा भाग क्लिअर का एकदा कमेंट करा. आजचा टाईप क्रमांक जो आहे तुमचा 8, सरळ व्याजातील फरक आणि बेरीज माहित असेल वरची गणित क्लिअर का एकदा कमेंट करा. ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया. गुड नाईट सगळ्यांना. ठीक आहे, थांबूया. थांबूया आपण.